नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। कशात गुंतून पडतोय आपण? पण तुम्हाला गुंतवलं जातंय, हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत, त्याच्यामध्येच गुंतून राहा. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका, विषय आणू नका. आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत. आता दिवसाला 7 आत्महत्या होत आहेत दिवसाला शेतकऱ्यांच्या. पाहू नका. आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत. दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे. आम्ही कशात अडकवलंय त्यांना? सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे. कोणी जातीचं भलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं भलं केलेलं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल, मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे मुख्यमंत्री का झाले? एवढे मंत्री का झाले? मग ह्या लोकांनी काय केलं? हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात. याच्यानंतर काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा.